सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर आमची सकाळची सुरुवात अशी काहीशी असते बघा. म्हणजे झोपेतून उठलं ना की आम्हाला काहीतरी कुटाणे करायला पाहिजे असतात. जसे की आमची दीदी टीव्ही बघत असेल तर जाऊन लगेच टीव्ही बंद करणं. ह्या गोष्टी म्हणजे तिला कळतं पण ती मुद्दाम करते की तिनं टीव्ही वगैरे काही बघितला नाही पाहिजे म्हणून. आणि शिवण्याने असा छान पसारा मांडला होता खेळायचा आणि हिला बघायचा होता टीव्ही. आता किती वेळ खेळते माहित नाही, बघू पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेस मी. आणि खूप पसारा करून खेळत असतात, पण पसारा करतात पण खरं सांगायचं तर हा पसारा आपण नंतर उचलू शकतो, पण यांचं जे बालपण आहे ना ते परत नाही आणू शकत. कारण एकदा जर का मुली मोठ्या झाल्या आणि त्यांना म्हणलं ना की तुम्ही असं पसारा करून खेळा, तर त्या कधीच खेळणार नाहीत. नंतर तुमचं घर नीटनेटकंच दिसणार आहे. आता अस्ताव्यस्त दिसते पण त्यांचं ते हाय बालपण हाय सुद्धा म्हण आहे. बाबू. मस्त छान इकडं बघ यांचा खेळ समोर, चालू हाय होता. कर. इकडं बघ की. ग चक्र धरा. हाय म्हण त्या माऊला, हाय कर. बाबू इकडं बघ. हाय माऊ. मी बाबू. मी बाबू म्हणली. मी मोबाईल बघते म्हणून सांगते माऊला इकडं बाबूला बरं नाही म्हणून बाबूला दाखवते. काय होते बाबूला? बाबूला डॉक्टर काकाकडे जायचंय ना. इकडं समोर बघून बोल. कुठं जायचंय बाबूला माझ्या? आईनं औषध दिलंय का? इकडं बघ समोर. कसं औषध पिला बाबू माझा? कसं औषध पिला? पिला क्यूट, छान होतं, मस्त होतं का औषध? आवडलं बाबूला? अजून थोडं देऊ? थोडं प्लीज. थोडं प्लीज 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 थोडं देऊ. आईकडे बघ, आईकडे बघ, एकदा इकडं. प्लीज थोडं देऊ, प्लीज. थोडं थोडं प्लीज. प्लीज ना बाबू. बाबू प्लीज. तू आईच आहे ना? तू कुणाच आहे सांग? हे बघ, आईकडे बघ. मला अजिबात तू औषध पिणार नाही ना तर मला आई म्हणू नको. मी तुझी आई नाहीये, तू माझा बाबू नाही. आणि मला तुझी पा सुद्धा नको. काहीच नको मला तुझं. तुझी पा नको मला. मी रुसले, मी बोलत. मला तुझी पा नको, तू माझा बाबू. पहाटे सकाळी सर्वज्ञची उलटी झाली होती, त्याच्यामुळे ती थोडीशी सुटलेली होती आणि काही खाल्लं पण नव्हतं तिने सकाळपासून. म्हटलं आता तिला औषध पण द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी वरण भाताचा कुकर लावत होते मी. कारण तिची उलटी झाली त्याच्यानंतर मी तिला डॉक्टरकडे घेऊन निघाले होते. पण मला घरीच म्हणजे 1:45 वाजले आणि 1:45 वाजता मी डॉक्टरांना कॉल केला, पण डॉक्टर 1 वाजता जाणार होते. डॉक्टर बोलले की संध्याकाळी या. तोपर्यंत मी तिला घरचंच औषध दिलं ना. घरी म्हणजे तिला सकाळी नाश्ता वगैरे खायला चारलेला मी. पण दुपारच्या वेळेस ती दररोज चपाती भाजी खाते. पण म्हटलं आज तिला काही खाऊ वाटत नसेल म्हणून मी मस्त असं वरण भात करायला घेतलं आणि म्हटलं आता मला सुद्धा होईल आणि शिवण्या सर्वज्ञा सुद्धा खातील म्हणून वरण भाताचा कुकर लावला. आणि महत्वाचं म्हणजे उद्या सकाळी आम्हाला गावाला जायचंय आणि आज माझं पिल्लू थोडंसं आजारी पडले. तर गावाला जायचं म्हटलं की घरातली जी काही कामं असतात एक्स्ट्राची, तर एक अर्धा दिवस आम्ही येणार नाही, सुट्टीसाठी चाललोय आणि गावाला एक लग्न सुद्धा आहे म्हणून. आता जी साई वगैरे साठवली होती, मला ताक बनवायचं असेल किंवा ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू असतात ना, त्या सगळी कामं करून घ्यावी लागतात. कारण आपण एकदाचं घर बंद करून गेलो की म्हणजे नंतर कोणी नसतं घरामध्ये, घर बंद राहणार आहे त्याच्यामुळे. आता ताक करून ठेवले मी आणि जे लोणी असतं त्याच्या मुंग्या मिळेपर्यंत मी तसंच ठेवून देते. एक अर्धाभर तास तोपर्यंत माझी बाकीची कामं होतील. तोपर्यंत त्या माझ्या चिमण्याने करून ठेवलेला मी सगळा पसारा आवरायला घेतला आणि शिवण्या टीव्ही बघत होती आणि सर्वज्ञ बसली होती मोबाईल बघत. आता माझं काम चालू होतं तर तिला काय करू म्हणजे ती काही करूच देत नव्हती. आणि आज काम अशी पेंडिंग ठेवून पण नव्हतं चालणार, कारण आम्हाला गावाला जायचं असल्यामुळे मग पटपट आवरायचं सुद्धा होतं आणि त्यात सर्वज्ञ नेमकी आजारी पडली. म्हणजे दुष्काळ 13वा महिना असं माझं झालंय. आता एक एक करून मी आवरून घेत होते. म्हणजे नंतर थोड्या वेळाने परत हा पसारा होणारच आहे, पण म्हटलं होता होईल तेवढी कामं कमी करून घेऊयात म्हणून माझं आवरायचं चाललं होतं. सर्वज्ञ काही म्हणजे मला सोडून राहत नव्हती अजिबात. दररोज ती खेळते बरं का एकटी, पण आज ती आजारी होती म्हणजे तिला थोडासा विकनेस झाला होता एक उलटी झाल्यामुळे. त्याच्यामुळे ती खूपच चिडचिड करत होती. त्याच्यानंतर मग बाबांनी नारळ पाणी पार्सल मागवलं होतं आणि मग मी त्यांना छान नारळ पाणी वगैरे देणार होते. म्हटलं आता खेळतायत तोपर्यंत असू दे. म्हणजे नारळ पाणी बघितल्यानंतर त्या एवढ्या खुश झाल्या ना, दोघींना सुद्धा खूप जास्त आवडतं नारळ पाणी. तर नारळ पाणी पिल्यानंतर थोडंसं म्हणजे फ्रेश वाटेल, एनर्जी सुद्धा येते. आता जेव्हा ऑनलाईन नारळ पाणी आपण घेतो ना तर त्याच्यामध्ये ते स्ट्रॉ देत नाहीयेत. त्याच्यामुळे मग मी सुरीनेच ते काढून घेतलं आणि भरपूर पाणी निघतं नारळामध्ये. हे जे आहे तर ते झेप्टोवरून ऑर्डर करतो. आय थिंक 70 ते 75 रुपयाला एक नारळ भेटतो. त्याच्या मानाने त्याच्यामध्ये पाणी सुद्धा तेवढं असतं.
आणि ह्या दोघींना छान पाणी दिलं मी. दोघी पाणी पिल्या आणि बाबांचा फोन आला होता की म्हणजे सर्वज्ञाला बरं वाटतंय का, किंवा परत तिने जुलाब किंवा उलटी केली का, तर असं काही केलं नव्हतं. आणि बाबू माझा बघा कसा दिसतोय, म्हणजे काल केस वगैरे कापून आणलेत. आणि म्हणजे मुलं आजारी असली ना की खरंच म्हणजे घरातलं वातावरणच बिघडून जातं. आणि मला तर असं होतं की मीच आजारी पडले का काय असं फील होतं. आणि त्यांना ORSचं पाणी मी बॉटलमध्ये करून ठेवलं होतं, तर तेच मी त्यांना देत होते. नंतर वरण भात सुद्धा झालं होतं आणि नारळ पाणी आणि औषध दिल्यामुळे तिला थोडंसं बरं सुद्धा वाटत होतं. मग दोघींना छान मी पोट भरून चारलं. तर सर्वज्ञाच्या नादाने शिवण्याच्या नादाने सर्वज्ञ खाईल म्हणून मी शिवण्याला सुद्धा चारत होते. नाहीतर एरवी ती तिच्या हाताने जेवण करत असते. मस्त दोघींना छान तूप टाकून वरण भात चारून घेतलं. मी सुद्धा त्यांच्यासोबत खाऊन घेतलं, कारण माझी सुद्धा कामं होती. आणि आजारी असलं की असंच गोड बोलून एखादा जरी घास त्यांच्या पोटात गेला ना, तर मनाला एक वेगळं समाधान मिळतं. आणि मुलं आजारी असले ना की खरंच काही सुचत नाही, काही समजत नाही. आता खाऊन पिऊन झालं होतं आणि घरात इतका पसारा झाला होता की हे बघा, बाळ माझं आईला काम करू लागत होतं, आई कंटाळी असेल म्हणून. छान झाडू सुपली घेऊन तिचं घर झाडणं चालू होतं. आणि अशा गोष्टी जेव्हा तिला करायच्या असताना तेव्हा ती कोणाचंच ऐकत नाही, त्यामुळे मी सुद्धा तिला ते करू देते. आणि मग आता दीदी अभ्यास करायला बसली तर आई मला पण अभ्यास करायचा आहे, म्हणून ती सुद्धा अभ्यास करायला बसली. पण तिच्याकडे वेळच्या वेळी लक्ष द्यावं लागत होतं, कारण एरवी ती छान खेळते, पण आज थोडंसं तिची म्हणजे तिचं लक्ष लागत नव्हतं कुठल्या गोष्टीमध्ये. 1-2 मिनिटं खेळायची, मग नंतर आई आई करत मागे यायची. असं तिचं चालू होतं. तर दीदी कलर करते म्हणून मला सुद्धा कलर करायचा आहे असं चालू होतं. आता या करत होत्या, खेळत होत्या, तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आवरून घेत होते. कारण काय होतं, एक चेअरवर बसली होती आणि सर्वज्ञाला स्टूलवरच बसायचं होतं. आता यांचा अभ्यास चालू होता, म्हटलं आपण पटपट भांडी घासून घेऊया. आता भांडी तर होती, पण झालं काय होतं की पोरांनी म्हणजे रूमवरून आले होते, त्यांना शेंगदाणे वगैरे बारीक करून द्यायचे होते आणि नाश्त्यासाठी गरा सुद्धा भाजून द्यायचा होता. तर तो सुद्धा मी करून घेतला, कारण रवा भाजण्यासाठी बराच वेळ जातो. ते करून घेतलं आणि थंड करायला ठेवून दिलं. म्हटलं पटकन भांडी घासून घ्यावी. आणि किती काही झालं तरी म्हणजे कधी न संपणारं काम म्हटलं ना बायकांच्या आयुष्यातलं, तर ते म्हणजे भांडी घासणं. आता भांडी घासली, थोड्या वेळाने जरी म्हटलं थोडासा चहा पिले, जेवण केले की परत भांडी पडतात, परत भांडी घासा. म्हणजे दिवस अगदी भांडी घासण्यात जातो की काय असं होतं. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांना तर काही विचारू नका. दिवसातून 4 वेळा काहीतरी वेगळं खायला करा. खायला करायचं, मुलांचं चारायचं आणि भांडी घासायचे आणि घरातला पसारा आवरायचा. याच्या व्यतिरिक्त दुसरं कामच नाही. तर भांडी घासून झाली होती तोपर्यंत माझ्या बाबूला झोप आली. ती बाल्कनीमध्ये झोळीमध्ये झोपते, कारण तिचं फिडिंग बंद केलंय त्याच्यामुळे ती छान झोळीमध्ये झोपते. तिला झोपवलं आणि म्हटलं राहिलेली पटपट सगळी कामं करून घेऊया. तोपर्यंत मस्त असा लोण्याचा गोळा सुद्धा आला होता, बघा व्हिडिओमध्ये दाखवते. आज काय मिक्सरला वगैरे नाही केलं, कारण मिक्सरला जर ताक केलं तर बरीच भांडी घासायला पडतात. आता सर्वज्ञ झोपले तोपर्यंत आमची शिवण्या काही कुठाने करणार नाही असं कधी होणारच नाही. छान मस्त इतका मेकअप केला होता डार्क तिनं तर बघा. आणि मेकअप करून ती इथंच झोप लोळत होती आईपाशी. त्याच्यानंतर 2-3 वेळा लोणी वगैरे स्वच्छ धुवून घेतलं. तूप करते तोपर्यंत मशीन सुद्धा लावून घेतली, कारण बरीच कपडे होते धुवायची. आणि आता हे धुवून वाळली सुद्धा पाहिजे, म्हणजे संध्याकाळी मला कपाटात ठेवता येतील याच्या हिशोबाने. कारण गावाला जायचं म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी असतात. घर 8-10 दिवस बंद राहणार असतं. घरामध्ये बऱ्यापैकी धुराळा येतो आणि जी पेंडिंगची कामं असतात ती करायला कोणी नसतं. आता आम्ही डीमार्टला गेलो नाही, घरातलं सगळं सामान संपले, पण म्हटलं गावावर आल्यानंतर मग सामान भरूया. मशीनचं लिक्विड वगैरे सुद्धा संपलं होतं, म्हणून मी छोटे छोटे जे निरमा असतो तर तो आणला होता. म्हटलं आजच्या दिवसापुरतंचं काम भागून जाईल, आल्यावर नंतरचं नंतर बघू म्हणून. कारण शक्यतो मी मशीनसाठी निरमा कधी वापरत नाही, लिक्विडच वापरते. कारण जो निरमा आहे तो म्हणजे मला असं वाटतं की तो कपड्यावर बसतो किंवा त्याचे डाग वगैरे कपड्यावर पडतात म्हणून. आता पोरांनी मशीन होत होती, तूप सुद्धा छान कळवून झालं होतं आणि माझं चाललं होतं रवा भाजायचं. आता आला होता दादा सकाळी आणि त्याने दिला होता की मामी एवढा रवा भाजून द्या. म्हटलं लाडू वगैरे करून देऊ का, तर ते बोलले नको, फक्त रवाच भाजून द्या, जो की आम्हाला शिरा किंवा उपीट बनवण्यासाठी लागतो. त्याच्यानंतर मी रवा भाजून घेतला, शेंगदाणे भाजून घेतले. आणि महत्वाचं म्हणजे त्यात माझं सुद्धा शेंगदाण्याचं कूट संपलं होतं, मग संध्याकाळपुरतं शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं. आणि हे बघा इकडं माझं मस्त असं एकदम रवाळ साजूक तूप तयार झालंय. आणि गावाला जायचं म्हटलं की घरात खरकटी भांडी नको असतात, कपडे नको असतात. घरातली कपडे वगैरे जे काही ते सगळा पसारा आवरून कपाटात ठेवून मग जावं लागतं. आणि महत्वाचं म्हणजे औषध पिऊन खाऊ खाऊन झोपल्यामुळे सर्वज्ञ बराच वेळ झोपली, त्याच्यामुळे माझी सगळी कामं झाली. अगदी घर मी पूर्ण क्लीन नीटनेटकं करून जाते. म्हणजे जेव्हा तुम्ही गावाला जाणार असाल तर तेव्हा घरामध्ये कचरा ठेवायचा नाही, अजिबात नकोय. घरामधले नळ बंद, स्विच बंद,
किंवा घरामध्ये सगळं स्वच्छ म्हणजे आल्यानंतर सुद्धा एकदम असं फ्रेश वाटलं पाहिजे की घरामध्ये पसारा नकोय. जर खरकटी भांडी राहिली, कचरा राहिला तर घरामध्ये झुरळांना म्हणजे अगदी घावल्यासारखं होतं की बाबा जर झुरळ झाली म्हणून समजा. त्यामुळे कचरा किंवा खरकटी भांडी ठेवली तर घरामध्ये वास सुद्धा येतो. पावसाळ्यात तर येतो पण उन्हाळ्यात सुद्धा येतो. म्हणून सगळं स्वच्छ करून जायचं. आता झाडून काढून घेतलं होतं. हातासारखी लगेच फरशी सुद्धा पुसून घेतली आणि आज मी मॉपनीच फरशी पुसली होती कारण इतकी कामं होती ते काही विचारू नका. आणि कितीही केलं तरी कामं कधीच संपत नाहीयेत कधीच. आणि मॉपने सुद्धा खरंच छान फरशी निघते. पण जेव्हा मॉपने फरशी पुसते ना तर तेव्हा मी त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड जे आहे ना तर ते जास्त टाकते. 1 टोपण टाकायचं तिथे मी 1.5 टोपण टाकते आणि जेव्हा हाताने पुसते तेव्हा 1च टोपण टाकते. कारण हाताने व्यवस्थित आपण घासून पुसून घेतो. पण मॉपने सुद्धा छान फरशी पुसता येते बरं का. बरं आणि मी एक किचन टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचा एक वेगळा व्हिडिओ आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला या मॉपच्या सुद्धा काही बाबू डिटेल्स उठलाय किंवा तुझा. मॉपने कशी फरशी कोण पुसायची उठलेलं हे सुद्धा उद्या? मी तुम्हाला नक्कीच सांगेन. उठलाय? कुठं झोपलं होतं माझं बाळ? तू झोप झाली माझ्या शोणाची? इकडे बघ. हं? त्या माऊला हाय कर घे. हाय. बाबू झोपला होता म्हणा. रडत होता का? माऊ रडतीये का? आणि बाबू काय म्हणून रडत होता झुझूत? आई म्हणत होता का? असं म्हणलं का? का आई म्हणून रडला तू? हं? तुला आई पाहिजे होती का? हं? माझी चिमणू. काय म्हणायचं तुला? काय म्हणायचं? काय म्हणायचं तुला? नाव काय आहे तुझं? गरम होतंय ना? कसं गरम होतंय? इथे काय खायलं? काय खायलं तुला? उपीट करू का मोळ मिठाचं छान? उपीट खाऊ आणि मग आपण डॉक्टरकडे जाऊ. आता 5:15 वाजलेत. हा बरं उपीट खाऊन जायचं ना? चला माऊला म्हणा आई उपीट बनवते मी खाते. आई उपीट बनवते म्हणा. उपीट उपीट कसं? माझ्या बाबाला उपीट आवडते. काय आवडते इकडं? आता आमचं बाळ उठले परत त्यांना थोडंफार काहीतरी खायला केलं पाहिजे. आता जी मिक्सर वगैरे लावून घेतला होता त्याचा सुद्धा बराच पसारा पडला होता. म्हणजे पटपट किचन आवरून घेतलं. अजून संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या बॅगा भरायच्यात कपड्याच्या अजून. 1-2 दिवसासाठी असो किंवा 8-10 दिवसासाठी असो. लहान मुलं सोबत असली की कपडे एक्स्ट्राचे ठेवावे लागतात. आणि आम्ही जाणार आहे ट्रेननी. उद्या सकाळची आमची 9, 9:15ची ट्रेन आहे. आणि इथून स्टेशनला जायलाच आमच्या घरापासून आम्हाला 1 तास लागतोय. आणि मग सकाळचं ट्रॅफिक असेल तर काही विचारूच नका. अशी काहीतरी धांदळ उडते. कपडे वगैरे माझे वाळत घालून झाले होते. कारण सर्वजण झोपली होती तेव्हाच मी पटपट सगळी कामं बऱ्यापैकी आवरून घेतली. आणि आता गावाला जाणार आहे. काही गोष्टी आहेत तर त्या खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून घेते मी. जसं की रवा आहे किंवा डाळी असतात, शेंगदाणे असतात. यांना काय होतं विकत आणलेले असतात त्यांना काय होतं जाळ्या लागतात म्हणजे याच्यामध्ये अळ्या वगैरे होण्याचे चान्सेस असतात. म्हणून खोबरं काही मी फ्रीजला नाही ठेवलं. ते वरती डब्यामध्ये ठेवून दिलं कारण ते खूप वाळलेलं होतं की ते खराब होणार नाही म्हणून. शेंगदाणे, डाळ, रवा ज्या काही गोष्टी होत्या त्या फ्रीजच्या खालच्या ड्रॉवरमध्ये मी ठेवून दिल्या. त्याच्यानंतर दादा आला होता. मग त्याला चहा केला. मी सुद्धा चहा घेतला. आणि फ्रीज सुद्धा मी बऱ्यापैकी रिकामा केला आहे. म्हणजे गावाला जायचं म्हणून मी काही भाज्या घेतलेल्या नाहीयेत किंवा काही ऑर्डर केलेलं नाही. जे काय होतं ते 4 दिवसापासून आम्ही खातोय आणि तेच भाज्या मी संपवल्यात. आता फ्रीज सुद्धा रिकामा असला की गावाकडून आणलेलं जे काही सामान आहे ते व्यवस्थित ठेवता येतं. आणि आपण तर गावी जाणार मग उगीच फ्रीज कशाला भरून ठेवायचा ना म्हणून फ्रीज सुद्धा म्हणजे एक 8 दिवसापासूनच भाज्या घ्यायच्या बंद केल्यात. ज्या फ्रीजमधल्या आहेत तेच वापरते किंवा ज्या काही घरी डाळी वगैरे असतात त्याच आम्ही खातोय आता सध्या. आणि मग बाबा सुद्धा घरी आले होते. आता बाबा घरी आल्यानंतर लेकीचं चालू होतं अभ्यास करायचं. बाबांना वाचून दाखवत होती. तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक करून घेतला आणि आम्ही दोघांनी छान असं जेवण केलं. शिवाने सर्वज्ञाला सुद्धा जेवण दिलं आणि म्हटलं आता तिला बरं वाटतंय घरचं औषध दिलं होतं. आणि बाबांना सुद्धा यायला थोडासा लेट झाला म्हणून तिला डॉक्टरकडे न्यायचं स्किप केलं. त्याच्यानंतर अख्खं किचन आवरून घेतलं मी सगळं. मस्त भांडी वगैरे घासून किचन धुवून घेतलं. आता थोडंसं दूध होतं. आज मी तसं अर्धा लिटरच दूध घेतलेलं. म्हणजे 1 दिवसापुरतं संपून जाईल. बाकीची बाहेरची सगळी कामं आवरली होती. पसारा आवरून झालं, झाडून काढून झालं, किचन आवरून झालं. म्हणजे बाकीचं बाहेरचं काहीच काम पेंडिंग नव्हतं. आता पेंडिंग होतं ते म्हणजे फक्त बॅगा भरायचं. आणि लग्नाला जाणार होतो आणि अजून एक फंक्शन सुद्धा होतं. त्याच्यामुळे मग कपडे थोडे एक्स्ट्राचे होते म्हणजे मुलींचे कपडे जास्त होते. आणि मुलींचे कपडे आमच्या बाबांना विचारून घ्यावे लागतात. म्हणजे त्यांना विचारायचं की बाबा हे घेऊ ते घेऊ असं असतं. तर सगळे कपडे बेडवर काढून घेतले मी
आणि गावाला 1-2 कार्यक्रमाला सुद्धा जायचं होतं. त्याच्यासाठीचे सुद्धा जे कपडे होते किंवा लहान बाळांना 1-2 बघायला जायचं होतं, त्याचं सुद्धा सामान मी घेतलेलं आणि सगळे कपडे बेडवर काढून घेतले आणि मग मी पटपट बॅगा भरून घेतल्या. आता जवळजवळ संध्याकाळचे 11:30 पावणे 12 होत आलेत आणि माझं बॅगा भरायचं काम चालू आहे आणि आमच्या सर्वज्ञात चाललंय की नवीन कपडे घालून बघायचं. आई मला हे पाहिजे, आई मला ते पाहिजे. आता सकाळी खूप गोंधळ होईल म्हणून मी संध्याकाळीच बॅगा वगैरे भरून घेतल्या आणि अजून थोडीफार काही छोटी मोठी कामं आहेत जे की कपडे घड्या करून ठेवायचे आहेत. जसं की परत सकाळी झाडून काढणं म्हणा किंवा कचरा बाहेर टाकणं, या गोष्टी मी उद्या सकाळी करणार आहे. कारण मला जवळजवळ 8 वाजेपर्यंत वेळ आहे त्याच्यामुळं. आणि मस्त अशा सगळ्या बॅगा वगैरे भरून मी एका बाजूला ठेवून घेतल्या आणि इतका धावपळीचा आणि असा आजचा होता माझा दिवस. तर व्हिडिओ कसा